ते आणि रविराज देशमुख मित्र परिवार हिंमत फाउंडेशनच्या वतीनं 4 दिवसाचा शंकरपाठाचं आयोजन दिवसा येथे भव्य दिव्य स्वरूपात झालेलं आहे. लाखो लोकांनी या शंकरपाठाचा लाभ घेतलेला आहे आणि 4 राज्यातले आणि असं म्हणा की भारतभरातून शेतकरी बांधवांनी या शंकरपाठात सहभागी झालेला आहे. काही तालुका स्तराचे गट होते, नंतर हे ओपन गट होता, त्यातून पूर्ण भारतातून टीमा उतरल्या होत्या आणि एकाहून एक सरस दुसऱ्याचा विक्रम तोडण्याचा प्रत्येक जोडीचा प्रयत्न होता आणि तमाम आमचे शेतकरी बांधव त्या शर्यतीचा या भव्यजंग शंकरपाठाचा आनंद घेत होते. एक रुपयाची बक्षीस, पहिल्या नंबरचं तर ₹1,00,000 आहेच आणि जवळपास 7,00,000पेक्षा जास्त बक्षिसाची लयलूट या शंकरपाठात होत असतो. मला सांगायला आनंद होईल की पुढचं वर्ष आमचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आमच्या रविराज देशमुख मित्र परिवारातले आमचे मित्र शांतनुभाऊ देशमुख हे मागील 25 वर्षापासून शंकरपाठाचं आयोजन आमच्या याच्यात करत असतात आणि पुढच्या वर्षी हा 25वा रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने एक आगळा शंकरपाठ इथे होणार आहे आणि आता 4 राज्यातले शेतकरी बांधव याच्यात आलेत. आम्ही पूर्ण संबंध भारतातले शेतकरी बांधव इथे येणार आणि करोडो रुपयाचे बक्षिसाचं या शंकरपाठात होईल आणि आमचा मानस आहे की यावर्षी आमचे लाडके पालकमंत्री, कर्तव्यदक्ष पालकमंत्री बावनकुळे साहेब हे येत आहे. पुढच्या याच्यात आम्ही महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व आपले सर्वांचे लाडके देवाभाऊ यांना आमंत्रित करणार आहोत. आमचं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आता आमच्या सरकारने दिलेली आहे आणि अतिवृष्टीच्या वेळेस सर्वात मोठी मदतीचा हात या महाराष्ट्र सरकारने 31,648 कोटीचा पॅकेज देऊन खऱ्या अर्थानं केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील देवेंद्रजीचं सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं हे दाखवून दिलेलं आहे. आमचा शेतकरी बांधव हा सातत्यानं जमिनीत राबत असतो आणि आपल्याला घामातून या पिकाचे उत्पन्न करत असतो. त्याचा कुठंतरी थकवा दूर व्हावा आणि त्याला आनंदाचे क्षण त्याच्या जीवनात आणण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या हिंमत फाउंडेशन, रविराज देशमुख मित्र परिवार आणि भारतीय जनता पार्टी, मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष असल्याने आम्ही हा प्रयत्न करत असतो. आज यात आम्हाला मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे. तुम्ही बघून राहिली सर्व लाखो लोकांची गर्दी या शंकरपाठात आहे आणि ते खऱ्या अर्थाने या शंकरपाठाचा आनंद घेत आहे. हेच आमच्या या शंकरपाठाचं यश आहे.